संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी गौतम अदानी हे बारामतीमध्ये आले। शरद पवार यांच्या कार्यक्रमासाठी यावरती देखील भाष्य केलं। त्यांचे वैयक्तिक संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी गौतम अदानी हे बारामतीमध्ये आले। शरद पवार यांच्या कार्यक्रमासाठी यावरती देखील भाष्य केलं। त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत असं संजय राऊत म्हणाले। गौतम अदानी आणि शरद पवार यांचे वैयक्तिक संबंध आहेत। दुसरीकडे ही दृश्य आपण बारामतीतली बघतोय। तिथे शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन आज गौतम अदानी यांच्या हस्ते होतंय। त्या ठिकाणी अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, शरद पवार, युगेंद्र पवार हे सगळे जण उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी कोनशिलेचं अनावरण उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय। थोड्या वेळापूर्वीच उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी यांचं विमानतळावरती आगमन झालं। स्वतः अजित पवार आणि रोहित पवार हे त्यांना घेण्यासाठी गेलेले होते, स्वागत करण्यासाठी गेले होते आणि एकाच गाडीत बसून हे सगळे जण विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने आले। या गाडीचं सारथ्य स्वतः रोहित पवार यांनी केलं। दुसरे दृश्य आपण कार्यक्रमासाठी शरद पवार हे बसलेले दिसतात। थोड्या वेळातच हे सगळे दिग्गज आपल्याला एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत। मात्र संपूर्ण सेंटरची पाहणी उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीकडनं केली जाते। माहिती घेतली जाते। स्वतः अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्यांना ही माहिती देत आहेत आणि काही संबंधित पदाधिकारी। थोड्याच वेळात एकाच व्यासपीठावरती आपल्याला संपूर्ण पवार कुटुंब आणि उद्योगपती गौतम अदानी आपल्याला दिसतील। विद्या प्रतिष्ठान इथे शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन जे गौतम अदानी यांच्या हस्ते होणार आहे। काही वेळापूर्वी त्या संदर्भात एका कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। शरद पवार हे स्वतः सगळ्यांना सूचना करत होते। आता शरद पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी बसलेत, मात्र तोपर्यंत गौतम अदानी हे संपूर्ण या सेंटरची पाहणी करतायत आणि माहिती जाणून घेत आहेत। अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्यांच्या सोबत आहेत। गौतम अदानी यांच्या पत्नी देखील या कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये आल्या आहेत। काही वेळापूर्वी अजित पवार, रोहित पवार यांनी त्यांचं बारामती विमानतळावरती स्वागत केलं होतं।